हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर चला आज आपण बनवूयात नवीन पदार्थ जगदंब जगदंब. तर आज बनवत आपण तिखट पुऱ्या. तर सुरुवातीला मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे इथं बेसन पीठ टाकलेलं आहे. आता ज्वारीचं पीठ तुम्हाला हवं असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये हळद, मीठ, कोथिंबीर, तीळ आणि मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची, जिरे, ओवा बारीक करून घेतलेलं आणि ते याच्यामध्ये टाकलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिंगही टाकू शकता. आणि अशा प्रकारे सर्व काही मिक्स करून हे असं छान असं मळून घ्यायचं. फार पातळ पीठ नाही मळायचं, थोडं थोडं पाणी टाकून त्याचं घट्टसर असं पीठ मळायचं, जेणेकरून त्याच्या पुऱ्या अशा छान येतील. अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. आता मेथी आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मेथीही टाकू शकता. ह्या पौष्टिक पुऱ्या असंही म्हटलं जाईल. आणि ह्या पुऱ्या जर प्रवासामध्ये तुम्ही कुठेही निघाल्या असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. 2 दिवस आरामात जातील, खराब होणार नाहीत, अशा ह्या पुऱ्या आहेत. आता ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली होती. माझ्या लहानपणी मला या पुऱ्या फार आवडायच्या, आत्ताही आवडतात. आणि त्याचप्रमाणे माझ्या मुलीला अन्वीलाही या पुऱ्या खूप जास्त आवडतात, म्हणून ही रेसिपी मी अशी करत असते. आणि ह्या खायला खूपच चविष्ट असतात. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्याकडे तीळ असतील तर टाका, नसतील असेल तर नाही टाकले तरी चालतील. आणि अशा प्रकारे एकदम अशा लाटून घ्यायच्या आणि मग तेलामध्ये तळायच्या. त्याने आपला वेळ वाचतो, गॅस वाचतो आणि तेलही वाचतं. अशा प्रकारे तुम्ही ह्या पुऱ्या करू शकता आणि नक्की करा आणि ट्राय करून मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ह्या पुऱ्या कशा वाटल्या. याच्या आपण कांदा टाकले की थालीपीठही या पिठाचं तयार होतं, पण आपण पुऱ्या करत आहोत प्रवासासाठी. जे असतात ते पूर्वी तहान लाडू, भूक लाडू असतात, त्याच्याप्रमाणे ह्या तहान लाडू, भूक लाडूही तुम्ही म्हणू शकता, पुऱ्या याला म्हणू शकता. सॉरी, मी लाडू म्हटले. आणि अशा प्रकारे छान अशा खरपूस अशा तळून घ्यायची. या थोड्या कडक झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, खाताना नंतर त्या मऊसूत होतात. अशा छान अशा पुऱ्या लागतात. आणि अशा प्रकारे मी अशा करून घेतल्या होत्या पुऱ्या आणि त्या दह्यासोबत किंवा लोणच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता. आता अन्वी लोणचं सॉस वगैरे खात नाही, म्हणून आम्ही ह्या दह्यासोबत खातो. अतिशय तुम्ही ब्रेकफास्टलाही गरम गरम करून खाऊ शकता. खूप छान अशा लागतात ह्या पुऱ्या. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की कशा झाल्या. अँड प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट्स माय चॅनल. आणि सबस्क्राईब तुम्ही कोणी करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्हाला अशाच नवनवीन आणि छान रेसिपीज इथे पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे आज पाहणार आहोत आपण दुसरा पदार्थ जो मी बनवत आहे. आणि तो दुसरा पदार्थ आहे सँडविच. तर हे जे सँडविच असतात ते खूप इझी असतात. काही नाही, मी छोटासा बटाटा असतो तो बटाटा उकडून घेतलेला, कांदा, शिमला मिरची आणि काकडी सगळं काही बारीक बारीक स्लाईस चिरून घ्यायचे. तेलामध्ये त्याला थोडं फ्राय करायचं. काकडी तुम्ही वरून कच्ची टाकली तरी चालतं. मेन म्हणजे ऑरेगॅनो टाकायचं आणि थोडंसं टोमॅटो केचप लावून ब्रेडला लावून चीज नाही टाकलं तरी चालतं आणि ते फ्राय पॅनवर